तर चला मी सांगते की मी दिवाळीसाठी काय काय शॉपिंग केली आहे. तर मी बेळगावमध्ये आले होते. तुम्ही बघू शकता किती दुकानं होती. मी खूप सारे कानातले वगैरे बघितले. त्याच्यानंतर मी एक छोटासा स्नॅक घेतला. तुम्ही हे बघू शकता हां, किती सुंदर सुंदर कानातले होते. हे 120 रुपयाला होते. नंतर मी खाली मंचुरी. त्याच्यानंतर मी आणि फिरायला लागले की काय 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 एक्सप्लोअर करत होते मी बेळगाव पूर्ती. तुम्ही बघू शकता खूप छान छान दिवे होते तिथं. उठणं हे माझं फेवरेट आहे. मला खूप आवडतं उठणं. इथे ॲक्सिडेंट होता वाचायला जर पडले असते तर माझ्याकडनं ती आंटी नक्की पैसे घेतले असते. त्याच्यानंतर म्हणजे छोटी छोटी केसं असल्यामुळे मला पिन्नांची थोडीफार गरज लागते आता, त्यामुळे तेही घेतलं मी आणि मी घरी यायला निघाली. नंतर मी घरी येऊन दाखवत आहे की मी काय काय घेतलं. ओके, मी फ्रेशही झाली नव्हती. मी फक्त तोंड धुवून बसले होते. फर्स्ट दिवाळीसाठी इम्पॉर्टंट म्हणजे कार्तिक, जे मी घेतलं होतं 100 रुपीजला. नंतर मला सांगा हा तुम्ही मी किती रुपये खर्च केले. हे होतं 100 रुपीजला. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. मला आवडतं असे कार्तिक, जे पहिल्याच्या काळातले जरा दिसतील असं. नंतर हे उठणं होतं, हे 15 रुपीजला मी घेतलं होतं. त्यानंतर 10 रुपये दे म्हटलं, बट नाही दिले तिनं. त्याच्यानंतर मी घेतले होते आपण जे दिवसादिवशी लावत चाललो आहे दिवे, जे आपण खूप लावतो आहे आजकाल. दिवे घेतले होते मी. हे 50 रुपयाला डझन होतं. मग मी 20 रुपये देऊन अर्धा डझन घेतले होते. बार्गेनिंग नाही लागली थोडी जास्त, बट हां, ते अँटी दिली मला पटकन, म्हणजे लवकर दिली. त्याच्यानंतर मला जे आवडतं नेक्स्ट थिंग इज गुल्लक. मला खूप आवडतो मातीचा गल्ला. थोड्या दिवसांना फुटून जातो, पण मला खूप आवडतो. त्याच्यात पैसे तर काय पूर्ण कधी भरले नाहीत आजपर्यंत, पण नक्की ट्राय करेन मी हो गल्ला भरण्यासाठी. त्याच्यानंतर आम्ही जी रांगोळी काढतो दिवाळीसाठी, त्याच्यासाठी मी एक साचा घेतला होता. किती सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. त्याचं कामही किती सुंदर आहे. जर तुम्हाला मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढायच्या असतील तर तुम्ही हे नक्की यूज करू शकता. ह्याच्यामध्ये छोटे छोटे पण 2 भेटले होते मला, ते मी दाखवते आहे तुम्हाला. एक म्हणजे देवी आईची पावलं. ही मी नक्की यूज करेन जेव्हा आमच्या घरात पूजा असते. आणि नंतर हे मी रेग्युलरही यूज करू शकते. त्याच्यानंतर होतं, एक मिनिट थांबा मी शोधत आहे. खूप सारं सामान होतं ना, त्यामुळे मला गावत नव्हतं की मी तुम्हाला काय 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 दाखवू. नंतर छान छान इयरिंग्स पण मला तिथे भेटले होते. तुम्ही बघू शकता. ह्याची कॉस्ट होती 40 रुपीज. अनेक होतं, बट ते मला तेव्हा गावलं नाही, त्यामुळे मी नेक्स्ट क्लचर दाखवलं. हे ती आंटी ऐकत नव्हती, 40 रुपयेच म्हटली, पण काय करणार, आवडलं, घेऊन आले. हां, हे अजून एक कानातलं होतं. हां, हे तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. हे पण सेम 40 रुपीजला होतं. तुम्ही बघू शकता किती सुंदर. हे नक्की छान दिसेल कुठल्याही आउटफिटवरती, सिम्पल सोबर. त्याच्यानंतर एक मला इलेक्ट्रॉनिक गॅजेटवरचा दिवा दिसला होता. ह्यो मला 30 रुपीजला पडला होता. किती सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर 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 सांगत आहे ही होती जीन्स. मला आवडली ही. मी ही 550 रुपीजला घेतली आहे. बार्गेनिंग करत होते, 800ला म्हटले, 550ला दिले. त्याच्यानंतर नेक्स्ट शो यू. मला गावत नव्हतं ना काय घेतलं आहे मी, त्यामुळे ते मी बघत होते थोडंफार. त्याच्यानंतर आलो, एक सेकंड मी दाखवते, रांगोळी, ज्या मी 10 रुपयाला आणल्या होत्या. इथे थोडं कमी आहे. मला बेळगावमध्ये 2च कलर वाटले घ्यावेसे, मग मी 2च कलर घेतले. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. आता मी सध्याला हे स्टार्ट करायचं प्लॅनिंग करते आहे, म्हणून ते मी घेऊन आले मिशोवरचं. आय नो माझे पैसे नाही आले, बट मस्ती अंगात. त्यानंतर हेच ते इवोल होते. त्यानंतर मी टोस्ट घेऊन आले होते. बेळगावला चांगले मिळतात आणि स्वस्त मिळतात इथल्यापेक्षा 20 रुपये, म्हणून मी घेऊन आले. त्याच्यानंतर बघू शकता माझं टॉप मी तुम्हाला दाखवते. हां, हे मला 350ला भेटलं. तर तुम्ही कॅल्क्युलेट करून सांगा की मी नक्की कितीची शॉपिंग केली. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.